नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 12वा अध्याय वाचत आहोत. 12व्या अध्यायाचे आपले 100 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. पित्याने लाविलीसी माझ्या हाती, तेव्हाच मी तुझ्या देहाचा पती. मज सांडूनी केवती, गोवळा प्रती जातीसी. एरी म्हणी तू या देहाचा पती, तो देह ठेवून या तया प्रती. जीवित्वे मिनलिया मज प्रती, सायुज्य मुक्ती पावली. ज्या माझिया प्राप्तीसी, साधक शिनती नाना सायासी. ती साधने न करिता त्यासी, अनायासी मजला पावल्या. तीही नाही केले वेद पठन, नाही गुरु केले केवळ शास्त्रज्ञ. व्रत तपादी नाना साधन, नाही जाण तीही केले केवळ गा सत्संगती. मज पावल्या नेनो किती, एक भावे जे भावार्थी. त्यासी मी श्रीपती सुलभू. केवळ स्वरूप जे संत, त्या माझी संगती झाली प्राप्त. काय करीसी तपप्रत, भावार्थी प्राप्त मज झालिया. हो आवाया माझे पद प्राप्त, त्यासी भांडवल भावार्थ. भाव बळे गा समस्त, पद निश्चित पावल्या. ऐकोनी माझे वेणुगीत, गोपिका सांडुनी समस्त. निज देहातेन सांभाळीत, मज गिवसीत पातल्या. सांडोनी पतिपित्याची साड, नधरोनी वेदशास्त्राची भीड. माझे ठाई निज भाव दृढ, प्रेम अति गोड गोपिका. पुत्र स्नेह तोडोनी घाये, विधी ते रगडूनी पाये. माझे आवडीचे निलवला हे, गोपिका मज पाहे पावल्या. त्याच परी जान गाई, वेणुध्वनी वेधल्या पाही. व्यग्र भय विसरल्या देही, माझ्या ठाई विनटल्या. माझ्या वेणुध्वनी वेधले मन, वत्स विसरली स्तनपान. मुखीचा कवळ मुखी जान, माझे ध्यान लागले. माझ्या वेणुश्रवणस्तव जिही, निज वैर सांडूनी देही. एरैरावरी मानाना पाही, व्यग्र हरीने तीही विनटली. म्या उपजिले यमलार्जुन, ते तरले हे नवल कोण. वृंदावनीचे वृक्ष तृण, माझ्या सानिध्य जाण उद्धरले. मयूर तरले मोरपिसी, गुल्मलता तृण पाषाणासी. जड मूढ वृंदावनावासी, मत्स्यनिंदे त्यासी उद्धारू. माझे संगती अनन्य प्रीती, तेची त्यास शुद्ध भक्ती. तेने कृतकृत्य होऊन निश्चिती, माझी निज प्राप्ती पावले. माझे नि चरणघाते साचार, कालिया तरला दुराचार. नागनागिनी सपरिवार, माझे निखार उद्धरले. आपली जे निजपद प्राप्ती, ते सत्संगे विन निश्चिती. दुर्लभ हे उद्धवा प्रती, स्वय श्रीपती सांगत. योग याग व्रतदान, वेद अध्ययन व्याख्यान. तप तीर्थ ज्ञान ध्यान, संन्यास ग्रहण सादरे. इत्यादी नाना साधने, निष्ठा करिता निर्बंधने. माझी प्राप्ती दुरासतेने, जीवे प्राणेन पाविजे. या परीशिनता साधनेसी, माझी प्राप्ती नव्हे अति प्रयासी. ते गोपी पावल्या अप्रयासी, सत्संगासी लाहुनी. त्या गोपिकांसी माझी प्रीती, मीची त्यांची सत्संगती. सत्संगे निजपद प्राप्ती, जाण निश्चिती उद्धवा. गोपिकांची सप्रेम स्थिती, ते तुझ गोकुळी झाली प्रतीती. तुझ हीन तर्के त्याची प्रीती, ते मी तुझ प्रती सांगेन. गोपिकांचे अत्यंत प्रेम, स्वमुखे सांगे पुरुषोत्तम. उद्धवाचे भाग्योत्तम, आवडीचे वर्म देव सांगे. बळीभद्रा समवेत तत्वता,
अक्रूरे मज मथुरे नेता ते गोपिकांसी जी झाली व्यथा ते सांगता मजने ते त्यांची अवस्था सांगता मज अद्यापि धीर न धरवे चिंता ऐसे देव सांगत सांगता कंठी बाष्पता दाटली सांगता भक्ताचे निज प्रेम प्रेमे द्रवला पुरुषोत्तम जो भक्त काम कल्पद्रुम कृपा निरुपम भक्तांची मज मथुरे जाता देखुनी आसुआंचा पूर्ण येणी हृदय फुटय मज लागुनी प्रेम लोळणी घालिती पोटातील परम प्रीती सरिता मागे न सरती धरिले चरण सोडिती एती काकुळती मज लागी नवल भावार्थ त्या पोटी माझ्या रूपी घातली मिठी सोडविता न सुटे गाठी श्वास पोटी परतेना लाज विसरल्या सर्वथा सासुरा पतिपित्या देखता माझे चरणी ठेवून माथा रडती दीर्घता आक्रंदे मजवीन अवघे देखती ओस माझीच पुन्हा वाहती वास थोर घालून श्वासोच्छवास साबुकसी स्पुंदत आमुचा जीवलग सांगती येऊनी जातो हा दुष्ट मूर्ती अक्रूरा संग सन्मुख क्रूर म्हणती येती काकुळती मज लागी उभ्या टाकून सन्मुख माझे पाहती श्रीमुख आठवे वियोगाची दुःख तेने अधोमुख विलपती ऐसिया मज लागी आसक्त माझ्या ठाई अनन्य चित्त विसरल्या देह समस्त अति अनुरक्त मज लागी माझे निवियोगे तत्वता त्यासी माझी तीव्र व्यथा ते व्यथेची अवस्था बोली सांगता मज नये मज वेगळे जे जे सुख ते गोपिकांसी केवळ दुःख कैशी आवडी अलोलिक मज हृदय देख न विसंबती मज गोकुळी असता माझे ठाई आसक्त चित्ता ते आसक्ती समूळ कथा ऐकता सांगेन नवल गोपिकांचा हरिख मज वृंदावना जाता देख माझे पाहुनी श्रीमुख प्रातकाळी सुखभोगिती गाई पाजोनिया पाणी गोठणी बेसवी मध्यान्नी तेथे उदक मिशे गवळणी पहावया लागुनी मज येती तेथे नाना कौतुके नाना लीळा नाना परीच्या खेळता खेळा तो तो देखोनी सोहळा सुखी वेल्हाळा सुखावती मज सायंकाळी येता देखोनी आरत्या निंबलोन घेऊनी सामोर्याती धावनी लागती चरणी स्वानंदे ऐसी त्रिकाळ दर्शने घेता धनीन पुरे त्यांची चित्ता त्याही वरी वर्तली कथा एकांतता अतिगुह्य त्या गुह्याचे निजगुण दुद्धवा मी सांगेन तुझ महासुखाचे सुखभोज मी अधोक्ष जा नाचिनलो ते सुख गोपिका जाणती की माझे मी जाणे श्रीपती जे रास क्रीडेच्या राती झाली सुखप्राप्ती सकळी कांसी त्या सुखाची सुखकोडी रमा काय जाणे वाकोडी ब्रह्मादिके केवळ वेडी त्या सुखाची गोडी नेनती पावावया त्या सुखासी सदा शिव झाला योगाभ्यासी तरे प्राप्ती नव्हे तयासी भुलला मोहिनीसी देखता उमा होनी भिल्लटी तिने भुलविला धुर्जटी त्या सुखाची हातवटी नेनती हटी तापसी जवळी असोनी निश्चिती आकर्षण महामूर्ती त्यासी त्या सुखाची प्राप्ती नव्हे निश्चिती उद्धवा रास क्रीडा गोपिकांप्रती कोणी म्हणेल कामासक्ती तेथ कामाची कैची प्राप्ती एक निश्चिती उद्धवा शिवा ते जिनोनी पुढा काम म्हणे मी सबळ गाढा माझी वेदावयास रास क्रीडा हो निर्मेढा चालिला जेथ माझा स्वरूपाचे वेडन तेथ न चढे कामाचे कामपण
मोडले मदनाचे पान दृढोढन स्मरणाचे कामकामिका चपळ दृष्टी निजक्षोभाची तीक्ष्ण बाणाटी संधी साधोनी विदेहटी ते नव्हेची पैठी हरिरंगी जेथ मी क्रीडे आत्मारामू तेथ केवीर घे बापुडा कामू माझे कामे गोपिका निष्कामू काम संभ्रमू त्या नाही जो कोणी स्मरे माझे नामू तिकडे पाहू न शके कामू जेथ मी रमे पुरुषोत्तमू तेथ काम करमू रे घेना कामू मने कटकटा अभाग्य भाग्ये झालो मोठा रास क्रीडेची या शेवटी लगोटा आज मी शेवटी लगोटा आज मी करंटान पवेजी देखोनी रास क्रीडा गोमटी काम घटघंटा लाळ भोटी लाज सांडुनी जन्मला पोटी त्या सुखाचे भेटी लागुनी तो काम म्या आपुले अंकी केला निज भावे निज सुखी ते माझे निज सुख गोपिकी रास मिशेकी भोगिले ते रास क्रीडेची राती म्या ब्रह्मर्षन्मास केली होती गोपिकार्धक्षण मानिती वेगी का गांभस्ती उगवला जेथ माझा क्रीडा सुख कल्लोळ तेथ कोण स्मरे काळ वेळ गोपिकांचे भाग्य प्रबळ माझे सुख केवळ पावल्या ऐसा माझी या संगती भोगिल्या राती नेनो किती तरी त्यांसी नव्हे तृप्ती चढती प्रीती मज लागी गोपिका करोनी माझी भक्ती मी प्रसन्न केलो श्रीपती रास मागितला एकांती माझी सुखप्राप्ती पावावया त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती ते परतल्या म्हणोनी नेती नेती माझी सुखसंगती न पवेची विषय बुद्धी ते मुख्य अज्ञान ते असता मी न भेटे जान असता वेदोक्त जान पण तेनेही संपूर्ण भेटे मी जाणीव नेणीव गोयलिया निशेष माझे पावी जे निजात्म सुख श्रुती जाणोनी हे निष्टंक गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या त्यांची जाण समस्त श्रुती गोपिकां रूपे गोकुळा येती रास क्रीडा मीसे एकांती माझी सुखप्राप्ती पावल्या हाई असो अभिप्राओ उद्धवा त्या ज्यासी देसा भाओ त्या लागी मी तैसा देओ यदर्थी संदेहो सेना उद्धवा मी भक्तासी देख कोण काळी नव्हे विन्मुख जो तैसा भाविक तैसा मी देखते आसी मी जनांसी सदा सन्मुख जनची मजसी होती विमुख यासी काही न चले देख दाटुनी दुःख भोगिती मी सकामांच्या ठाई निष्कामांसी निष्काम पाही नास्तिका मी लोकी तेही असंतुची नाही नास्तिके असो हे किती उपपत्ती एक गोपिकांसी माझी प्रीती माझे सुखसंगे भोगिल्या राती त्या मानिती निमेषा अर्ध माझ्या योगे त्यासी राती ज्या आलिया यथास्थिती त्या गोपिका कल्पया प्राय मानिती सनेध स्वपती असताही त्यांच्या दुःखाची अवस्था बोले न बोलवे सर्वथा माझे निवियोगे माते स्मरता समाधी अवस्था पावल्या मज गोकुळी असता माझी ठाई आसक्त चित्ता हे ओगी समूळ कथा तुझ म्या तत्वता सांगितली ऐशियासी म्या अति निचाडता कृतज्ञाचे परी सांडूनी जाता माझ्या वियोगा काळीची व्यथा पाषाण पाहता उतटती या परी मज वेगळ्या असता माझी कथा वार्ता सदा माझे स्मरण करिता मदाकारता पावल्या करिता दळन कांडन माझे दीर्घस्वरे गाती गुण
की आंधरिल्या दधी मंथन माझे चरित्र गायन त्या करिता सडा संमार्जन गोपिकांसी माझे ध्यान माझे निस्मरणे जान परे देणे बालका गाईचे दोहन करिता माझे स्मरणीय सत्तता एव कर्मी व्यर्थता माझ्या विसरांची वार्ता विसरल्या करिता गमनागमन अखंड माझ्या ठाई मन आसन भोजन प्राशन करिता मध्यान तयासी एव मज गेली या पाठी ऐसी माझी आवडी मोठी अखंड माझ्या ठाई दृष्टी माझ्याची गोष्टी सर्वदा ऐशी अनन्य ठाईच्या ठाई गोपिकांसी माझी प्रीती पाही त्या वर्तता ही देहगेही माझ्या ठाई विनटल्या या परी बुद्धी मदाकार मनोनी विसरल्या घरदार विसरल्या पुत्र भ्रतार निज व्यापार विसरल्या विषय सुख विसरल्या द्वंद्व दुःख विसरल्या तहान भूक माझे नियेक निरिध्यासे जेने देहे पतिपुत्रा ते आप्त मानिले तो होते चित्ते ते चित्तरातले माते त्या देहाते विसरोनी विसरल्या इहलोक परलोक विसरल्या कार्यकारण निशेख विसरल्या नामरूप देख माझे ध्यान सुख भोगिता निरसोनी तत्वाचे विकार समाधी पावे मुनीश्वर तो विसरे जेवी संसार तेवी मंदाकार गोपिका ते जेविका नाना सरिता आदिया सिंधू ते टाकिता तेथे पाहुनी समरसता नामरूपता विसरल्या तेवी गोपिका अनन्य प्रीती माझी लावोनिया प्राप्ती नामरूपाची युक्तती विसरल्या स्फूर्ती स्फुरेना सचिदानंद स्वरूप प्रभावो नेनता माझ्या निज स्वभाव गोपिकांचा अनन्य भाव परब्रह्म पावल्या त्या केवळ अबला निश्चिती मत्संगाची अतिप्रीती तेही संगती कामशक्ती शास्त्र प्रवृत्ती विरुद्ध ती भ्रतारू नव्हे शस्त्रविधी रूपे मदन मोहन त्रिशुद्धी मजरतल्या ज्या अविधी जार बुद्धी व्याभिचारे चौप्रकारीच्या कामिनी हस्तिनी इत्यादी पद्मिनी चौघींसी चौमुक्तिस्थानी काममोहनी रमवी इतर पुरुषांचे संगती क्षणभंगूर सुख भोगिती अविनाश निसुख प्राप्ती कामासक्ती माझेनी स्वपती संगे क्षणिक आनंदू माझ्या सुखाचा निजबोधू नित्य भोगिती परमानंदो स्वानंद कंदू सर्वदा या लागी गा अबळा चपळा सांडूनी स्वपतीचा सोहळा मजची रातल्या सकळा माझी कामकळा अभिनव नवरसांचा रसिक नवरंगडा मीच एक या लागी माझ्या कामी कामुक भाव निष्टंक गोपिकांचा जीवा आतुलिये खुने मीची एकवे निवऊ जाणे ऐसे जाणून मज कारणे जीवे प्राणे विनटल्या अंगी प्रत्यंगी मेची भोगता सबाह्य सर्वांगे मेची निवविता ऐसे जाणून तत्वता कामासक्तता मज लागी हाव भाव कटाक्ष गुण मीची जाणे उनखून कोण वेळ कोण लक्षण कोण स्थान मिळणीचे